खूप खुश झालाय तो, नाचतोय आनंद। हे बघा ही ट्रेन जाते इथून आणि हा समोर धबधबा 100 मीटरच्या अंतरावर असेल, पण पाण्याचे थेंब उडत आहेत माझ्या कारंज सारखे। नमस्कार मित्रांनो, मी रोहित पळाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी रत्नागिरीला आलो, करपुडे फाट्यावर आहे आता। इथून आम्हाला जायचं उक्षी धबधब्यावर। माझ्यासोबत नितेश आहे। तर आता आम्ही चाललो आहे इथून। आता आपल्याला माया येणार आहे, योग्या आणि दिल्या, असे आम्ही 5 जण चाललो आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, हे करपुडे फाट्यावर 3 जण आलेत, योग्या, दिल्या आणि माया। तर आता आपला प्रवास सुरू झाला इथून नरबे फाटा, नरबे फाट्यातून आतमध्ये ना रे उक्षी वॉटरफॉल टुवर्ड्स उक्षी वॉटरफॉल। दिस इज महेश गावडे, हे चिऱ्याची खाण आहे। इथे शेतीचं काम चालू आहे, नांगरणी लावणी लावतोय। विभाग ग्रामपंचायत रानपाट। तर मित्रांनो, आम्ही आता बाईकवरती ठेवल्यात आणि चालत चालू आहे वाटेन रानपाट धबधब्याला। ही जंगलातून वाट आहे। हे पुढे आहे आमचा योगी बाबा, महेश, दिल्या, मी आणि हा नितेश। गाड्या आपण वरती लावल्यात आणि इथून जंगलातून वाट आहे, धबधब्याचा आवाज येतोय। तर मित्रांनो, जंगलातून वाट आहे, गाडी आपल्याला मागेच ठेवावी लागली। आणि हे बघा समोर रानपाट धबधबा, रेल्वे ट्रॅक आणि हा समोर धबधबा। हा इकडे बोगदा आहे। योग्या, हा कोणता बोगदा आहे? काय? लाजूल रानपाट। हे बघा, ही ट्रेन जाते इथून आणि हा समोर धबधबा। ट्रेनमधून सुद्धा एक छान दृश्य दिसतं बघा, किती उंचावरून येतोय। 200 ते 250 फूट उंचावरून येत असेल अंदाजे। आणि इथे गर्दी पण आहे। हे बघा मित्रांनो, मी आता धबधब्यापासून 100 मीटरच्या अंतरावर असेल, पण पाण्याचे थेंब उडत आहेत माझ्या कारंज सारखे। कसं वाटतंय? एकदम खूप छान वाटतं इथे येऊन। ऊन पण आहे थोडं, त्यामुळे आम्हाला एकदम भारी वाटतंय। ऊन आहे आणि हा बघा योग्या बघा नाचून दाखवतोय, खूप खुश झालाय तो, नाचतोय आनंद। आणि दिल्याचा बघा फोटोशूट चालू आहे। हा धबधबा आणि इकडे खाली पाणी जाते, म्हणजे खाली नदी असेल। तर मित्रांनो बघा, आता आम्ही इथून खाली जातोय। हे माया आणि नित्या दोघंजण खाली गेलेत, आता मी इथून चाललो आहे। बघा इथून उतरायला आहे खाली। बघा योग्या आणि दिल्या येतो। घसरट आहे थोडी। हे बघा पूर्ण इथे भिजायला होतंय। धबधबा जो वरतून पडतोय खाली, त्यातून जे पाणी पडतंय ना, ते पूर्ण अंगावर येतंय, पूर्ण भिजायला होतोय। पाण्यात न जाता पूर्ण ओला चिंब झालेलो आम्ही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। बाय बाय आणि पुन्हा या। तर रानपाटच्या धबधब्याला आम्ही आलो होतो। छान असा अनुभव होता आमचा, नैसर्गिक वातावरणात आम्ही आलो, मस्त एक सुंदर असा अनुभव होता। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि अशा ठिकाणी तुम्ही जर फिरायला जाता तर स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या, घाण करू नका आणि
आणि स्वच्छता राखा, नैसर्गिक वातावरणाचा आनंद घ्या. धन्यवाद.